पत्रकारास धमकी देणे पडले महागात। पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत रेणापूर पोलिसात पहिला गुन्हा दाखल। रेणापूर प्रतिनिधी पानगाव तालुका रेणापूर येथे ग्रामपंचायत कार्यालय आशा स्वयंसेविका भरती प्रकरणी चौकशी समिती संबंधित प्रकरणात पत्रकारांना माहिती देत असताना विना परवानगी आत प्रवेश करून अधिकाऱ्यांसमक्ष एका पत्रकारास शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पत्रकार संघाच्या वतीने दिलेल्या फिर्यादीनुसार पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत तालुक्यातील पहिला गुन्हा रेणापूर पोलिसात गुन्हा दाखल झाला। त्यामुळे पत्रकारास धमकी देणे एकास चांगले महागात पडले आहे। रेणापूर तालुक्यातील पानगाव येथील पत्रकार विष्णू आचार्य हे इतर पत्रकारांसोबत शुक्रवारी दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी पानगाव ग्रामपंचायत कार्यालय आशा स्वयंसेविकेच्या निवडीवर आक्षेप आल्याने चौकशी समिती नेमली गेली होती। नेमलेली समिती चौकशी करण्याकरिता पानगावात आली होती। चौकशी समितीच्या चौकशी संपल्यानंतर बातमीकरिता चौकशी समितीसोबत पत्रकार परिषद सुरू असताना पानगाव येथील कोंडिबा महादू हनवते हे पत्रकार परिषदेत विना परवानगी येऊन चौकशी समितीच्या अधिकारी यांच्यासमोर "तू कसला पत्रकार, खाली उतर, तुझं बघतो" म्हणून अवाच्य भाषेत शिवीगाळ करून अंगावर मारण्याकरिता येत जीवे मारण्याची धमकी दिली। याबाबत रेणापूर तालुक्यातील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, व्हॉइस ऑफ मीडिया, रेणापूर तालुका पत्रकार संघ यांच्या वतीने सदरील व्यक्तीवर पत्रकार संरक्षण कायद्याने गुन्हा नोंदविण्याची मागणी केली होती। तर पत्रकार विष्णू आचार्य यांनी रेणापूर पोलिसात रीतसर तक्रार दिल्यावरून कोंडिबा महादू हनवते यांच्या विरोधात महाराष्ट्र प्रसारमाध्यम व्यक्ती आणि प्रसारमाध्यम संस्था हिंसा आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक अधिनियम कलम 4 भारतीय न्याय संहिता BNS 296 351 1 296 351 2 351 3 नुसार रेणापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे पत्रकारास धमकी देणे चांगलेच महागात पडल्याचे दिसत आहे। राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले, लातूर।